Good morning, student. Today we can study here the structure of a fruit. We have studied the different parts of the flower. These are calyx, corolla, androecium, and gynoecium. So when the flower is bisexual, means male and female parts are present in the same plant, it is called as bisexual. So all the flower parts are present. Whenever any one part is absent, suppose the only male plant is present, it is called as staminate. जर फक्त फिमेल पार्टच असेल तर त्याला पिस्टिलेट फ्लावर असं म्हणतात आणि या फुलांना युनिसेक्सिबल फ्लावर असं नाव दिलेलं आहे. जवळपास खूप झाडांना फळं आहेत, फ्रूट्स आहेत, पण जगातल्या बऱ्याच झाडांना मूळ, खोड, पान, फूल पण नाही. उदाहरणार्थ शेवाळ आहे, फंगस आहे, कवक आहे. पण या ठिकाणी आपल्याला फ्रूट्स म्हणजे काय? फ्रूट इज फर्टिलाइज्ड रायपंड ओव्हरी. फ्रूट इज फर्टिलाइज्ड रायपंड ओव्हरी. सो इट इज प्रोड्यूस्ड आफ्टर फर्टिलायझेशन फ्रॉम द ओव्हरी. इट इज प्रोड्यूस्ड आफ्टर फर्टिलायझेशन फ्रॉम द ओव्हरी. नाउ देर इज वन टर्म वी नो, पार्थिनोकार्पी. आपण काही फळं खातो, त्या फळांच्यामध्ये बिया नाही पण फळं आहे. फॉर एक्झाम्पल बनाना आहे, ग्रेप्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं? आपल्याला सीड्स नसतात किंवा असतात पण. बट द फ्रूट्स विच आर प्रोड्यूस्ड विदाउट फर्टिलायझेशन, दीज आर कॉल्ड ॲज पार्थिनोकार्पस फ्रूट. Fruits are produced after fertilization from the ovary. But in some plant, fruits are produced without fertilization. Example, banana, grapes, and these are without seeds. And the process is called as parthenocarpy, and the fruits are called as parthenocarpous fruits. Now here we can study the true fruit and false fruit. What are true fruit? True fruits are produced from the ovary of the flower. True fruits are produced from the ovary. Ovary पासून तयार झालेल्या फळांना ट्रू फ्रूट्स असं म्हणतात. But when the fruits are produced from ovary and other parts, they are called as false fruit. Ovary and the other parts of the flower, inflorescences, they are called as false fruit, or these are called as pseudocarp. Pseudo means false, pseudocarp. And here the example is apple. Apple is the example of pseudocarp or false fruit. Now we can study here the typical structure of the fruit, that is the mango. Mango is the example. In the mango we know that आपण प्रत्येकानं आंबा पाहिलेला आहे. बाहेरच्या साईडला सुरुवातीला हिरवा असणारा पाट, नंतर हा पिवळा होतो आणि त्याच्या मधल्या बाजूला वरचं जे आउटर मोस्ट लेअर आहे त्याला आपण इपिकार्प असं म्हणतो. मधलं जे ज्युसी स्ट्रक्चर आहे, जे आपण पितो खातो, दॅट इज मिझोकार्प. इट इज ज्युसी. अँड द एंडोकार्प आतली जी कोय आहे, इट इज स्टोनी इन द नेचर अँड सीड इज प्रेझेंट इनसाइड इट. त्या एंडोकार्पच्या आतमध्ये आपल्याला बी सापडते. सो दॅट इज द structure of the typical or model of the fruit. Here the epicarp, mesocarp and endocarp all are collectively called as the pericarp. Now see here, we will get the epicarp. It is the outermost layer of the fruit. Then the mesocarp is juicy in the nature, त्याच्यामधूनच आपल्याला ज्यूस मिळतो. Then the hard, that is एंडोकार्प इज प्रेझेंट, ज्याला आपण कोय असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं? सीड मिळतं. सो मँगो इज द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप. सो दिस इज अ टिपिकल फ्रूट. नाउ हियर फ्रूट्स आर क्लासिफाइड अकॉर्डिंग टू द पेरिकार्प. व्हॉट इज पेरिकार्प? दिस वन इज द पेरिकार्प. इट इज मेड अप ऑफ एपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प. कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड एज द पेरिकार्प. त्याला आपण पेरिकार्प असं म्हणतो. सो फ्रूट्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ पेरिकार्प. When the
pericarp is thin, then it is dry fruit. When the pericarp is thin, it is dry fruit. When the pericarp is fleshy or thick in nature, it is fleshy. जर पेरिकार्प हा थिक असेल तर तो फ्लेशी फ्रूटचा प्रकार आहे आणि तो थिन असेल तर ड्राय फ्रूट आहे. इन द ड्राय फ्रूट्स पेरिकार्प ब्रेक्स ओपन. काही फळांच्या मध्ये पेरिकार्प हा ब्रेक डाऊन होतो, त्याला आपण डेहिसंट म्हणतो. डेहिसंट म्हणजे फुटणारे. इनडेहिसंट मीन्स त्याला आपण मराठीमध्ये न फुटणारे असं म्हणतो. अँड इन सम fruits the pericarp does not breaks, it is called as indehiscent. So dehiscent which break downs, indehiscent which cannot breaks after the maturity. म्हणून या ठिकाणी ॲक्नी त्याचे टाइप्स आहेत इनडेहिसंटचे, जे फ्रूट फुटत नाही. मिरॅबिलिस, सो मिरॅबिलिस ज्याला त्याला आपण गुलबक्ष असं म्हणतो. ॲक्नी हे त्याचं टाईप आहे. कॅरिऑप्सिस मेस, त्या ठिकाणी एकच आपल्याला स्ट्रक्चर मिळतं, दॅट इज द कॅरिऑप्सिस. देन सिप्सेला सनफ्लावर, सो विच कॅनॉट ब्रेक्स डाऊन ॲट मॅच्युरिटी. दीज आर indehiscent fruit. Acne, Caryopsis and Cypsela are the example of indehiscent fruit. Now they are dehiscent, फुटणारे. After maturity the fruits can be broken down. So capsule आपण कधी पाहतो की लेडीज फिंगर आपण पाहतो वरून खाली ही भेंडी फुटते. सो इट ब्रेक्स डाऊन. अँड वी नो कॉटन ऑल्सो. कापसाच्या मध्ये आपल्याला काय मिळतं, कॅप्सूल मिळतो. इट ब्रेक्स डाऊन अँड देअर कॉटन इज प्रोड्यूस्ड और फायबर्स दे आर प्रोड्यूस्ड. नाउ देर आर सम एक्झाम्पल. लेग्यूम, लेग्यूम म्हणजे शेंगा येणारे सगळे झाडं. दॅट इज एक्झाम्पल इज द पी प्लांट. इन फ्लेशी फ्रूट बेरी हॅव सॉफ्ट पेरिकार्प. बेरी हॅव सॉफ्ट पेरिकार्प अँड ड्रूप हॅज स्टोनी एंडोकार्प. आपण जर एक्झाम्पल पाहिलं तर स्टोनी एंडोकार्प असणारा ड्रूप म्हणजे आपण खातो ते नारळ. त्या नारळाच्या मध्ये आत खूप हार्ड असा काय मिळतं आपल्याला, स्टोनी एंडोकार्प मिळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सीड मिळते. नाउ मेनी ओव्हरीज ऑफ अपोकार्पस गॅनोसियम फॉर्म्स वन फ्रूट. Many ovaries of Apocarpus gynoecium forms one fruit called as aggregate fruit, and it is a collection of varieties. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या varieties आहेत. Collection of varieties. When iterio of acne, this is called as the strawberry. Strawberry is example of iterio of acne. When iterio of berries, custard apple. जर आपण पाहिलं सीताफळ, त्या टोकण्या त्याला सेंट्रल ॲक्सिसच्या भोवती मिळतात. दीज आर द बेरीज, इटॅरिया ऑफ बेरीज. वेन इट इज द इटॅरिया ऑफ फॉलिकल, कॅलोट्रॉपिस प्रोसिरा. आपण रुचकीच्या मध्ये या प्रकारचे आपल्याला फ्रूट मिळतात. सो इट इज द इटॅरिया ऑफ फॉलिकल. सो हिअर द मेनी ओव्हरीज ऑफ मेनी फ्लावर बट इन वन इन्फ्लोरन्सेस. Many ovaries of many flower but of one inflorescence form the composite fruit. Form the composite fruit. And the hypanthodium inflorescences, that is the Cycnos fig, आपण पाहतो ते कशाचं एक्झाम्पल आहे. that is the hypanthodium type of inflorescences. Then the Psoriasis, that is the pineapple, and they are produced from the catkin type of inflorescences. Now we can study here seed. What is seed? B म्हणजे काय? It is produced from the fertilized mature ovule and it have seed coat, cotyledons, they are present. Outer layer आपण जर शेंगदाणा फोडला, बाहेरचं लाल लेअर, त्याच्यामधलं थोडंसं फिकट, बाहेरचं आवरण टेस्टा, इनर टेगमेन, त्याच्यामध्ये कॉटलिडॉन, त्याच्यामध्ये आतल्या बाजूला रॅडिकल अँड द प्ल्युम्युलर. सी हियर व्हॉट यू विल गेट इन द सीड. यू विल गेट इन द सीड, that is the seed coat, cotyledons and radicle and plumule are present.
outer layer is testa, inner layer is tegmen. Now see here, the part of embryo axis between cotyledon and plumule, between the cotyledon and plumule is called epicotyle. From the plumule shoot system is developed. So the part between cotyledon and plumule is epicotyle, and the part between cotyledon and radicle is hypocotyle. So what is hypocotyle? It is part between cotyledon and radicle, and here the endosperm is the nutritive in the function. What is the meaning of nutritive? पोषण देणार. कुणाला पोषण देणार? ती सीड जेव्हा डिटॅच होते मदर ॲक्सिसच्या बाजूला तेव्हापासून आपण पेरल्याच्या नंतर त्या सीडचं रूपांतर आपल्याला सीडलिंगमध्ये रोपट्यामध्ये झालेलं मिळतं. त्या काळामध्ये त्याला अन्न पुरवण्याचं काम हे न्यूट्रिटिव्ह टिश्यू करतात, त्याला एंडोस्पर्म असं नाव आहे. सो वी हॅव स्टडीड द डिफरंट पार्ट्स. वी नो व्हॉट इज द फ्रूट. इट इज द फर्टिलाइज्ड राइपन्ड ओव्हरी. सम फ्रूट्स आर parthenocarpic. They are produced without fertilization. Now a typical fruit, mango is example. Epicarp, mesocarp and endocarp, they collectively form the pericarp, and at inner side of endocarp seed is produced. Now here we know that fruits are classified according to basis of pericarp. When the pericarp is thin, they are dry fruit. When the pericarp is we can say thick, they are fleshy fruit. In dry fruit, pericarp breaks, it is called dehiscent. When pericarp cannot break, it is called indehiscent. In the indehiscent, Acnecaryopsis and Shipsella are the example. While in the dehiscent, there are example like the capsule and legume also. In the fleshy fruits like berries. Now the soft pericarp is present. Tomato is the example. Soft pericarp and the drupe. आपण जर कधी नारळ पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टोनी एंडोकार्प मिळत असतो. सो मेनी ओव्हरीज ऑफ अपोकार्पस कायनोसियम फॉर्म द वन फ्रूट कॉल्ड एज द एग्रीगेट फ्रूट. सो इट इज द कलेक्शन ऑफ ओव्हरीज. व्हेन द इटारी ऑफ ऑकनीज इट इज स्ट्रॉबेरी. इटारी ऑफ बेरीज custard apple. Itarry of follicle it is the calotropis. So many ovaries of many flower, but one inflorescence for composite fruit. Many ovaries of many flower, but one inflorescence that form the composite fruit. Now the Hypantodium inflorescence it form the cycon, and Psoriasis, that is the pineapple, is developed from catkin inflorescence. Seed is produced after fertilization, and it has cotyledon, then outer and inner layers. There is the testa and tegmen, and here radicle, plumule and cotyledons are present. Here the nutritive tissues are endosperm. Thank you.